नमस्कार. आधुनिक पोल्ट्री फार्मिंग 2026 व्यवसाय सुरू करण्याची पद्धत, व्यवस्थापन, कोंबड्यांच्या जाती आणि नफा यावर आधारित आपल्या या विशेष विश्लेषणात खूप खूप स्वागत आहे. आज आपण या विषयाकडे नुसता शेतीचा एक भाग म्हणून बघणार नाही आहोत, तर एक मोठी आणि जबरदस्त फायदेशीर व्यावसायिक संधी म्हणून याकडे पाहणार आहोत. पोल्ट्री व्यवसाय आता पूर्वीसारखा राहिलेला नाहीये, हे नक्की. आणि म्हणूनच आज आपण हाच नफ्याचा मार्ग अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणाचे मुख्य टप्पे आहेत पोल्ट्री व्यवसाय एक सुवर्ण संधी, त्यानंतर फार्मची उभारणी आणि पायाभूत सुविधा, मग कोंबड्यांची निवड आणि आरोग्य व्यवस्थापन, पुढे अंडी आणि मांस उत्पादन, आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्च, नफा आणि मिळणाऱ्या सरकारी योजना. तर आपला पहिला विभाग आहे पोल्ट्री व्यवसाय एक सुवर्ण संधी. आता आधुनिक पोल्ट्री फार्मिंग म्हणजे नेमका काय? बघा, हा आता केवळ परसबागेतला एखादा छंद राहिलेला नाही. अंडी किंवा मांस उत्पादनासाठी कोंबड्यांचं एका योग्य आणि व्यावसायिक पद्धतीने संगोपन करणं, यालाच आपण आधुनिक पोल्ट्री फार्मिंग म्हणतो. कमी गुंतवणुकीत उभा राहणारा आणि नियमित उत्पन्न देणारा हा एक अतिशय भक्कम असा व्यवसाय आहे. आपला दृष्टिकोन आता बदलण्याची वेळ आली आहे. याकडे एक गंभीर आणि नफा मिळवून देणारा उद्योग म्हणून बघण्याची गरज आहे. याचे फायदे पाहिले तर थक्क व्हायला होतं. हा व्यवसाय ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या समस्येवर एक उत्तम उपाय आहे. कमी भांडवल, कमी जागा आणि वर्षभर असणारी मागणी यामुळे जलद उत्पन्न मिळणं अगदी शक्य होतं. शेतीसोबतच एक उत्तम जोडधंदा म्हणून हा व्यवसाय एका स्थिर दुय्यम उत्पन्नाचा मोठा स्रोत बनतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शेतीला पूरक आणि खिशाला तारक. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. फार्मची उभारणी आणि पायाभूत सुविधा हे कसं उभं राहतं ते पाहूया. फार्म उभा करताना पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे योग्य जागेची निवड. गावापासून थोडी दूर, जिथे शांतता आणि स्वच्छता असेल अशी जागा निवडणं हाच खऱ्या अर्थाने फार्मच्या आरोग्याचा पाया आहे. सोबतच पावसाचं पाणी साचणार नाही अशी हवेशीर आणि योग्य वाहतूक सुविधा असलेली जागा असावी. या साध्या वाटणाऱ्या गोष्टीच भविष्यातील अनेक मोठ्या अडचणी दूर करतात. जागेनंतर मुख्य मुद्दा येतो तो शेडच्या बांधकामाचा. ओपन, क्लोज्ड किंवा वातावरण नियंत्रित असे शेडचे प्रकार असू शकतात. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्या. शेडची दिशा नेहमी पूर्व-पश्चिमाच असावी. यामुळे थेट सूर्यप्रकाश आत येत नाही आणि योग्य तापमान राखलं जातं. शेडमधील खेळती हवा आणि कडक स्वच्छता पक्ष्यांना तणावापासून दूर ठेवते आणि पर्यायाने आपला नफा वाढवण्यास थेट मदत करते. हे अगदी गेम चेंजर ठरू शकतं. आता तिसरा आणि अत्यंत नाजूक टप्पा, कोंबड्यांची निवड आणि आरोग्य व्यवस्थापन. लेयर आणि ब्रॉयलर या दोन पूर्णपणे वेगळ्या उत्पादनांच्या श्रेणी आहेत. जर अंडी उत्पादन हे आपलं ध्येय असेल तर BV300, हायलाईन किंवा व्हाईट लेघॉर्न या लेयर जाती उत्तम ठरतात. पण जर जलद मांस उत्पादनातून नफा कमवायचा असेल तर कॉप 400, रॉस किंवा वेनकॉब या ब्रॉयलर जातींची निवड केली जाते. प्रत्येकाची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती ही वेगळी असते. त्यामुळे आपल्या ध्येयानुसार योग्य निवड करणं इथं खूप गरजेचं आहे. उत्तम जातीची निवड केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा दैनंदिन भाग म्हणजे खाद्य आणि पाण्याचं व्यवस्थापन. मका, सोयाबीन, खनिजे आणि जीवनसत्वे यांचा संतुलित आहार वेळेवर मिळणं खूप गरजेचं आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. खाद्याची आणि पाण्याची भांडी रोजच्या रोज स्वच्छ करणं आणि उन्हाळ्यात जास्त प्रमाणात स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून देणं, याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या वाढीवर आणि साहजिकच व्यवसायाच्या यशावर होतो. व्यवसायातील आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवायची असेल तर रोग प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. राणीखेत, कॉक्सिओडिओसिस यांसारख्या धोकादायक आजारांपासून बचाव करण्यासाठी वेळेवर लसीकरण हाच मुख्य आणि खात्रीशीर उपाय आहे. नियमित तपासणी आणि आजारी पक्ष्यांना तत्काळ वेगळे करणे या सोप्या पण महत्त्वाच्या सवयींमुळे फार्मचं आरोग्य उत्तम राहतं आणि होणारं मोठं आर्थिक नुकसान सहज टळतं. यानंतर आपण पाहणार आहोत चौथा टप्पा, अंडी आणि मांस उत्पादन, जिथून खऱ्या अर्थानं पैशांची आवक सुरू होते. ज्यांना स्थिर आणि दररोजची रोख रक्कम हवी आहे त्यांच्यासाठी लेयर फार्मिंग हे मॉडेल अगदी परफेक्ट आहे. बाजारात अंड्यांची मागणी सतत असते, त्यामुळे यात जोखीम खूपच कमी असते. केवळ 1000 लेयर पक्ष्यांच्या मदतीने एका महिन्याला अतिशय उत्तम परतावा मिळवता येतो. हा एक खात्रीशीर उत्पन्नाचा आणि सुरक्षित असा मार्ग आहे. याउलट ब्रॉयलर फार्मिंग हे मांस उत्पादनावर लक्ष केंद्रित करतं. इथे सर्वात मोठा फायदा काय असेल तर पैशांची वेगाने होणारी देवाणघेवाण. योग्य व्यवस्थापन असल्यास केवळ 35 ते 45 दिवसात पक्षी विक्रीसाठी तयार होतात. म्हणजे खूप कमी वेळात मोठा आणि घाऊक नफा मिळवण्याची ही एक अतिशय जबरदस्त पद्धत आहे.
पण थांबा, यश मिळवण्यासाठी काही चुका टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. खराब दर्जाचं खाद्य वापरणं, अस्वच्छता, छोट्या जागेत जास्त पक्षी कोंबणं आणि वेळेवर औषधं न देणं यामुळे अक्षरशः मोठं नुकसान होऊ शकतं. या सर्व धोक्यांपासून वाचण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणं आणि तज्ज्ञांचा नियमित सल्ला घेणं हाच सर्वात प्रभावी आणि शहाणपणाचा उपाय आहे. आणि आता आपला 5वा आणि सर्वात उत्सुकतेचा टप्पा, खर्च, नफा आणि मिळणाऱ्या सरकारी योजना. यातील सुरुवातीचा खर्च हा खरंच अत्यंत आवाक्यात असलेला आहे. शेड बांधणीपासून ते पिल्ले आणि खाद्यापर्यंतच्या खर्चाचं हे एक साधारण अंदाजित गणित आहे. म्हणजे अगदी 50,000पासून ते 2 लाखांपर्यंत शेड आणि इतर खर्च धरला तरी कमी खर्चात सुरू करता येणारा असा हा व्यवसाय आहे, ज्यामुळे तो सर्वसामान्यांसाठी अतिशय सहज शक्य होतो. आणि आता 1 लाख या आकड्याकडे लक्ष द्या. योग्य व्यवस्थापन आणि चिकाटीच्या जोरावर या व्यवसायातून दरमहा 25,000 ते थेट 1 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळवणं सहज शक्य आहे. होय, 1 लाख. हा आकडाच आपल्याला सांगतो की उत्तम नियोजनाचं आर्थिक फळ किती मोठं असू शकतं. या प्रवासात सरकारही भक्कमपणे पाठीशी उभं आहे. नाबार्ड कर्ज, मुद्रा लोन आणि पशुसंवर्धन विभागाच्या विविध सबसिडी योजना यामुळे सुरुवातीचा आर्थिक भार खूप कमी होतो. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्थानिक पशुसंवर्धन कार्यालयाला भेट देणं हा एक अत्यंत फायदेशीर निर्णय ठरू शकतो. तो नक्की घ्या. पण लक्षात घ्या, उत्पादन करणं ही केवळ अर्धीच लढाई आहे. खरा नफा तेव्हाच मिळतो जेव्हा मार्केटिंग योग्य होतं. स्थानिक बाजारपेठा, हॉटेल्स यांच्याशी थेट संपर्क साधणं आणि आजच्या काळात व्हॉट्सॲप तसेच फेसबुकसारख्या डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. सातत्याने दर्जेदार उत्पादन देऊन ग्राहकांचा विश्वास जिंकणं हेच या शाश्वत नफ्याचं खरं गमक आहे. मग महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कमी गुंतवणुकीच्या आणि प्रचंड मागणीच्या या युगात आर्थिक प्रगतीची दारं सताळ उघडी आहेत. मेहनत आणि सातत्य ठेवलं तर यश नक्कीच मिळेल. तर मग विचार करा, या माहितीच्या आधारे आपला स्वतःचा पोल्ट्री फार्म कधी सुरू होणार? याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आज आपण इथे थांबूया. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.